डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900 6200 681 या क्रमांकावर। अत्याचारी भोंदू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची 4 तास चौकशी। नाशिकमध्ये SIT समोर जबाब नोंदवला। खरात आणि संबंधित संस्थांबाबत चाकणकरांना सवाल। समता जगदंबा पतसंस्थेतील खाती बनावट तपास पूर्ण झाल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील। रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। सुनील तटकरेंनी चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला। चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा झाल्या हे समोर यावं, अंजली दमानिया यांची मागणी। SITला मोठी माहिती दिल्याचा दमानिया यांचा दावा। भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आरोपी, SITकडून चाकणकरांचा संथ गतीने तपास सुरू। काही सत्ताधारी लाभार्थी असल्यामुळे चौकशीला वेळ लागतोय, रुपाली पाटील ठोंबरेंचा आरोप। खरात प्रकरणात अनेक मोठे नेते अडकलेत। प्रकरणाचा तपासातून नावं बाजूला काढण्यासाठी मोठं रॅकेट काम करतंय। पैसे घेऊन अनेकांना यातून बाहेर काढलं जातंय, रोहित पवारांचा आरोप। भोंदू अशोक खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा समावेश, माहिती काढून झाल्यावर खरातला मारून टाकतील, नाना पटोलेंचा खळबळजनक दावा। मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार। शाईफेकीच्या घटनेनंतर विकास लवांडेंनी शरद पवारांची भेट घेतली। हल्लेखोरांवर कारवाईसाठी पवारांचा पोलीस महासंचालकांसह पुणे पोलिसांना फोन। मुख्यमंत्र्यांची भेट घेणार लवांडेंची माहिती। विकास लवांडेंना शाईने अंघोळ घातली। संतांकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचा कार्यक्रमच होणार, मंत्री नितेश राणेंचा इशारा। राणेंकडून संग्राम भंडारे यांची पाठराखण। संग्राम भंडारे प्यादा, माझ्यावरील हल्ल्यामागे नितेश राणे सूत्रधार असावे। मुख्यमंत्री फडणवीस यांची दखल घेणार की पाठिंबा देणार, विकास लवांडेंचा सवाल। नसरापुरातील चिमुकलीवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च, नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, नागरिकांची मागणी। पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरापासून या मार्चला सुरुवात होणार। अकोल्याच्या सावरगावातील अत्याचार प्रकरणी उपमुख्यमंत्री शिंदेंचा पीडित कुटुंबियांसोबत फोनद्वारे संवाद। कुटुंबाला 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर। खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासह आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची कुटुंबियांची मागणी। तमिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय पर्व सुरू। पहिल्यांदाच बिगर द्रविडी मुख्यमंत्री विजय थलपती यांच्यासह 9 मंत्र्यांनी शपथ घेतली। तमिळनाडूत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचे 3 धडाकेबाज निर्णय। दरमहा 200 युनिट्स मोफत वीज, प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकासह महिला सुरक्षा दलाची स्थापना होणार। काँग्रेस परजीवी पक्ष, सत्तालोभी काँग्रेसने पहिल्याच संधीत द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला। तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापन होताच मोदींची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींची तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना भाजपसोबत येण्याची खुली ऑफर। विकास कामांच्या निधीसाठी गुजरात फॉर्म्युला लागू करण्याची रेवंत रेड्डींची मागणी। तर फॉर्म्युला लागू केल्यास फायदे निम्मे होतील, मोदींचं वक्तव्य। हिमंता बिस्वा शर्मा आसामचे मुख्यमंत्री होणार। JP नड्डा यांच्याकडून नावाची घोषणा। 12 मे रोजी आसाम सरकारचा शपथविधी सोहळा। गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक प्रकरणी मनसैनिकांवर गुन्हे दाखल। मनसेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह 3घांवर गुन्हा। काल सदावर्तेंच्या गाडीवर शाईसह सुपारी फेक करण्यात आली होती। 1 किलो कांद्याला 1 रुपयाचा भाव। संतप्त शेतकऱ्यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। पत्रात प्रतिकात्मकरित्या 1 कांदा आणि 1 रुपयाही लावला। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900 6200 681 या क्रमांकावर।